मेरी जिंदगी की पॉलिटिकल करियर की एक नई शुरुआत करने जा रहा हूं मैं। आज मेरा भाजपा में एंट्री है, प्रवेश है। 12-12:30 में वहां जाकर राज्य के डिप्टी सीएम श्री देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, उनके प्रदेश अध्यक्ष, आशीष शेलार मुंबई के अध्यक्ष, अन्य नेताओं की उपस्थिति में वहां पर आज का भाजपा कार्यालय में फंक्शन होगा। नहीं, मैंने किसी को भी निमंत्रित नहीं किया, मैंने किसी को कोई इन्व्हिटेशन नहीं दिया। एका नव्या पर्वाची सुरुवात करताय, सत्य साईबाबांची तुम्ही सुद्धा भक्ता पूजा केलेली आहे, काय मागितलं देवाकडे? नाही, मी नेहमीच करतो ना, नवीन काही पूजा नाहीये। मी घरातून बाहेर जात असताना रोजच पूजा करतो, त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाहीये। कुठल्याही कामाकरता ईश्वराचा आशीर्वाद, शुभ कामाकरता देवाचा आशीर्वाद घेण्याची माझी नेहमीच पद्धती राहिली आहे। माझा आयुष्याचा हा भागच आहे। हालांकि चर्चा ये कि हालांकि जिस तरह से आपने इस्तीफा दिया, क्या कांग्रेस के विधायक जो बड़े लीडर राहुल गांधी हो गए या अन्य नेता आपसे संपर्क किए वापस आने की? अब छोड़िए, अब जो हो गया दैट चैप्टर इज ओवर, अभी नई शुरुआत है। सर, पण भाजपमध्ये मोठा आव्हानात्मक आहे हे आव्हान। मी तुम्हाला उद्या बोलेन। सर अशोक सर, एक छोटासा इंग्लिश। तर आजपासून नव्या चॅप्टरला सुरुवात झाली आहे आणि नेहमीप्रमाणे देवाची मी पूजा करून आता निघालेलो आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितले। तर अशोक चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करणार हे स्वतः त्यांनी सांगितले। काही वेळामध्ये भाजप प्रदेश कार्यालयामध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। या संदर्भात स्वतः अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। राजकीय आयुष्यामध्ये आता नवीन वेगळ्या चॅप्टरला आजपासून सुरुवात झाली आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं।